मी ज्ञानेश्वर हुमने, अध्यक्ष बहुजन हिताय ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्था जिल्हा चंद्रपूर। आज आम्ही आमचे संस्थेचे सदस्य माननीय गौतमजी रामटेके यांचा काही दिवस अगोदर ऑटो चालवत असताना एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्याचं ऑपरेशन झालेलं आहे। तर आम्ही जी संस्था आपली त्या पद्धतीने ऑटो चालकांसाठी काम करतोय आणि काही योजना आहेत आपल्या या संस्थेच्या माध्यमातून सभासद कल्याण निधी योजना आपण राबवत आहोत आणि या योजनेच्या माध्यमातून जे लोक या योजनेमध्ये सामील आहेत अशा लोकांना थोडी का ना हो परंतु आम्ही या योजना त्यांच्या घरापर्यंत कशा पोहोचवल्या जातील त्याच्यासाठी काम करतो। माझ्यासोबत आमच्या संस्थेचे लोन समिती अध्यक्ष माननीय विलासजी जुमडे, लोन समिती सचिव माननीय विठ्ठलजी बटाले आणि आमचे जे सदस्य आहेत माननीय गौतमजी रामटेके आणि आमचे कर्मचारी प्रलय शिळा। तर आम्ही आज रामटेके साहेबांच्या घरापर्यंत आलोय त्यांना एक निधी द्यायसाठी। त्यांचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही 20,000ची एक निधी त्यांना मदत म्हणून करतोय, जेणेकरून फुलना फुलाची पाकडी आपण त्यांना मदतीचा हात म्हणून देण्याचा प्रयत्न करत आहोत। थोडासा उशीर झाला त्याच्याबद्दल आम्ही त्यांची पण दिलगिरी मानतो, कारण की ज्या वेळेस त्यांना तो मोबदला मिळाला पाहिजे होता तो वेळेवर नाही पोहोचू शकलो आणि काही कारणास्तव उशिरा का होणार, पण आम्ही आता त्याच्या घरापर्यंत आलेलो आहोत। आणि या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 8 योजना आपण चालवतो। त्याच्यातली पहिली योजना म्हणजे अशी आहे की सभासदाचा मृत्यू झाला तर त्यांच्या परिवाराला 1.25 लाख रुपये देतोय, ऍक्सिडेंट झाला तर 20,000पर्यंतची मदत करतोय, हार्ट अटॅक आला तर त्यांना 30,000पर्यंतची मदत करतोय, कॅन्सर असला तर त्यांना आपण 20,000ची मदत करतो, लकवा असल्यास त्यांना 20,000ची मदत करतो, 50,000 रुपयापेक्षा जास्तचा जर खर्च लागत असेल, एखादं ऑपरेशन असेल तशा वेळेस सुद्धा आपण त्यांना 10,000 रुपयापर्यंतची मदत करतोय। किडनी फेल असेल झाल्यास त्यांना डायलिसिससाठी एकदाच आपण त्यांना 5,000 रुपयापर्यंतची मदत करतो। तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विवाह योजना म्हणून आहे, या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या लग्नासाठी सुद्धा आपण आई वडिलांना 10,000 रुपयाची मदत करतो। तर अशा आमच्या या संस्थेच्या माध्यमातून ज्या योजना चालत आहेत तर त्याच्यातलीच एक योजना आहे जे अपघात झाल्यानंतर आपण त्यांच्या घरापर्यंत जे नेऊन पोहोचवतो, त्या योजनेसाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। आणि रामटेके साहेबांना थोडी का ना होय पण आपण आमच्या ह्याच्यातून मदत करण्याचं आम्ही हे करत आहोत। तर या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व ऑटो चालकांना अशी विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या संस्थेसोबत आपण जुडावं, जेणेकरून या संस्थेत जर सहभागी झाल्या तर आपल्याला ह्या योजना परत पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येतील आणि लोकांपर्यंत आपल्याला ही मदत पोहोचवता येईल। तर या ऑटो चालकांना हा माझ्याकडून एक संदेश असेल। तर आपण आता सध्या गौतमजी रामटेके जे आहेत ज्यांचा जो अपघात झालेला आहे आम्ही त्यांच्या घरापर्यंत आलो, संस्थेबद्दल जे मत आहे ते माननीय गौतमजी रामटेके यांचं आपण मत जाणून घेऊ की जेणेकरून त्यांच्यातर्फे या ऑटो चालकांपर्यंत कसं मदत करता येईल हे त्यांचं थोडक्यात मत जाणून घेऊ। तर रामटेकेजी आपण एक थोडक्यात सांगावं की संस्थेबद्दल काय मत आहे आपलं? बहुजन हिताय ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्थातर्फे शाळा लोकमान्य सभासद कल्याण निधी योजनेतर्फे ऑटो चालकांना आर्थिक सभासद कल्याण निधी म्हणून ही योजना चालवल्या जाते। तरी पण सर्व ऑटो चालक सभासदांनी ऑटो चालकांनी या बहुजन हिताय ऑटो चालक सहकारी पतसंस्थेचे सभासद होऊन या निधीचा चांगल्या प्रकारे फायदा घेण्यात यावा आणि भविष्यामध्ये जर आपल्याला जर कोणतीही जर योजना पाहिजे असेल, जसं मी ऍक्सिडेंटली असेल, हार्ट अटॅक असेल, या योजनेमध्ये इथं लाभ आहे। तरी ऑटोवाल्यांनी ही योजनेचा लाभ घेण्याकरिता मनापासून आपली जिद्द ठेवावी आणि आपल्या बहुजन हिताय ऑटो चालक संस्थेमध्ये जास्तीत जास्त संख्येने ऑटो चालकांनी जुडण्याची कृपा करावी आणि जर या सभासद कल्याण निधीमध्ये
भविष्यामध्ये आजपर्यंत एकाही चालकाला किंवा अशा काही सगळे जे ऍक्सिडेंट झाले त्या व्यक्तीला आतापर्यंत योजनाचे लाभ देण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त सभासद कल्याण निधी अंतर्गत ऑटोवाले जोडण्याची कृपा करावी. तर संस्था ही या पद्धतीनं काम करतोय